विक्रेत्यांची मनमानी बंद करा, वाहन विक्रेत्यांची मनमानी आरटीओ प्रशासन जागे व्हा, होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ। सोलापूर शहर व जिल्ह्यातील वाहन वितरकांच्या कथित नियमबाह्य कामकाजाविरोधात आज प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जोरदार जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांच्या नेतृत्वाखाली पार पडले, तर सोलापूर जिल्हा सचिव मोहसिन बागवान यांनी आंदोलनाचा पुढाकार घेतला। यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत वाहन ग्राहकांवर होत असलेल्या कथित अन्यायाचा निषेध केला। यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात वाहन वितरकांच्या कथित नियमबाह्य कामकाजाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। यापूर्वी दिलेल्या तक्रारींवर झालेल्या कारवाईची लेखी माहिती द्यावी अशीही मागणी करण्यात आली। तसेच वाहन ग्राहकांकडून आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्काची चौकशी करावी। सर्व वाहन शोरूम मध्ये शासनमान्य दरपत्रक आणि सेवा शुल्काचे तपशील ठळकपणे लावावेत। आवश्यक माहिती फलक प्रदर्शित करावेत। या नियमांची नियमित तपासणी करावी। वाहन ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणीही करण्यात आली। यावेळी संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांनी प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली, तर सोलापूर जिल्हा सचिव मोहसिन बागवान यांनी इशारा दिला, मागण्यांवर तातडीने कारवाई झाली नाही तर भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्याच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल। याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील असे त्यांनी सांगितले। आता प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। मी सादिक शेख आज या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी मंचच्या माध्यमातून आमचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा सचिव मोहसिन बागवान यांच्या वतीने सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय या ठिकाणी जाहीर निषेध आंदोलनाचा कार्यक्रम करण्यात आला होता। या जाहीर निषेध आंदोलनाचा विषय असा होता की सोलापूर शहर व जिल्ह्यातील वाहन वितरक ज्यामध्ये शोरूम आहे, या शोरूम मध्ये अतिशय कथित नियमबाह्य कामकाजाची सखोल चौकशी करून योग्य ते कारवाई करा म्हणून गेल्या अनेक दिवसापासून मोहसिन बागवान यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्याकडे तक्रार दिलेला आहे, परंतु आजपर्यंत कुठलीही दखल या विषयावर घेण्यात आली नाही। म्हणून आज या ठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या गेट समोर जाहीर निषेध आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। येणाऱ्या 7 ते 8 दिवसामध्ये या विषयावर कडक कारवाई झाली नाही तर मोहसिन बागवान आणि भ्रष्टाचार विरोधी मंचच्या माध्यमातून यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येणार आहे, अशी ग्वाही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।